राम राम राधे जय माता, स्वागत है नए ब्लॉग में। और आज का ब्लॉग ऐसे शुरू हुआ है कि अपने गली में महाप्रसाद है, महाप्रसाद का आयोजन है। तो रणझुंझार ग्रुप इस तरीके से इन्होंने इनके ग्रुप में काफी नाम से मंडल है अपना यहाँ पे बहुत पुराना, और उन्होंने ये महाप्रसाद हर साल आयोजन करते हैं। तो खाली अपना महाप्रसाद का आयोजन के पीछे कितना मेहनत लगता है और ग्रुप वालों को कितनी मेहनत लगती है, इसके लिए मैं जानने आया हूँ भैया के पास। ओके, विशाल भैया नाम है सर का, और उनसे भी जानते हैं कि कितना कष्ट लगता है असलियत में इस महाप्रसाद के पीछे। आज आलेला आहोत रणझुंझारचा चांदीचा असणारा गणपती बाप्पा, नवसाला पावणारा गणेश आज याचा महाप्रसाद आहे। गेली 32 वर्ष कंटिन्यू हा महाप्रसाद आपल्या इथे चालू असतो। जवळपास 1200 ते 1400 लोकांचा महाप्रसाद दरवर्षी केला जातो आणि यासाठी जे काही साहित्य असेल किंवा मंडळाचे ते पावतीधारक आहेत सर्व यांच्या माध्यमातून हा महाप्रसाद आपण करत असतो। वस्तू रूपाने आपण याला देणगी घेत असतो, पैशाच्या रूपाने देणगी आपल्याला मिळत असते आणि या सगळ्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात इथं महाप्रसाद केला जातो। दरवर्षी महाप्रसादाचे मेनू वेगवेगळे जरी असले तरी इथं राबणारे हात जे आहेत, आपल्याला फक्त महाप्रसादामध्ये मेनू दिसत असतील पण राबणारे हात इथं मोठ्या प्रमाणात असतात। मंडळाचे 62 कार्यकर्ते रात्रंदिवस इथं पूर्ण 10 दिवस इथं राबत असतात। माल मटेरियल गोळा करणं असेल, त्यांच्याकडून आणणं असेल, पावतीच्या गोष्टी आणणं असेल आणि पूर्णपणे संध्याकाळी 7:30 वाजता चालू झालेला महाप्रसाद रात्री 11:30-12 वाजेपर्यंत इथं चालू असतो। कोणत्याही पूर्णपणे महाप्रसादाची संकल्पनाच अशी आहे की सर्वांसाठी हा महाप्रसाद खुला असतो। गोरगरीब कोणी असू दे, सामान्य माणूस असू दे किंवा मोठा किती श्रीमंत असू देत, तर या मंडपामध्येच हा महाप्रसाद दिला जातो। कोणालाही डब्यामध्ये असेल घरी हा महाप्रसाद दिला जात नाही। आणि आजपर्यंत कधी या गणपतीच्या साह्यानं, गणपतीच्या मदतीनं कधी महाप्रसाद आम्हाला कमी पडलेला नाही आहे। दिवसेंदिवस हा महाप्रसाद वाढत चाललेला आहे। गेल्या वर्षी 1200 लोकांचा होता, यावेळेला 1400 लोकांचा महाप्रसाद आपण करतोय आणि असेच गणपती बाप्पा आम्हाला हा महाप्रसाद करण्यासाठी शक्ती देऊ देत, आमच्या देणगीदारांना कायमस्वरूपी सुखात आनंदात ठेवू देत, हीच गणपती चरणी प्रार्थना करतो। की इथं खीर बनवली जात आहे। जवळपास 80 किलोची खीर जी आहे ही खीर आपण बनवायला लागलेलो आहोत आणि खीर जी आहे ही पूर्णपणे खपली गहू जो आहे हा देशी गहू याच्यापासून ही खीर आपण बनवत आहोत। वेगवेगळे काजू, मनुके, बेदाणे जे आहेत, दूध हे मटेरियल याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे। पुढे आपण बघू शकतोय ही खीर बघितल्यानंतर खिरीची 2 पातेली आहेत आपल्याकडे। जर बघितलं गेलं तर इथं 2 पातेले आपल्याला बघायला मिळतील। मोठ्या प्रमाणात खीर जी आहे हे 1200 लोकांच्या याच्यासाठी पण आपण ही खीर बनवायला लागलेलो आहोत। तशीच 2 पातेली जी आहेत ते 2 पातेले मसाले आपण बघू शकताय की 150 किलोचा जो भात आहे हा मसाले भात आपल्याला इथं घातलेला आहे। याची सुद्धा 2 पातेले आपण केलेले आहेत। आपल्याला बघायला मिळतील की मसाले भात इथं बनवलं जात आहे आणि हे सर्व जे आहे हे मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते अतिशय कष्ट घेऊन या सर्व गोष्टी, प्रत्येक गोष्ट बनवत आहेत। आपण बघू शकतोय की इथं डाळ जी आहे त्या डाळीची आमटी बनवली जात आहे आणि इथं सुद्धा प्रत्येक याच्यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळतील। तुम्ही बघू शकताय की जी डाळ आहे ही डाळ आपण बघू शकताय। इथं 60 किलोची वांग्याची भाजी जी आहे ही बनवण्याचं काम चालू आहे। याच्यासाठी लागणारे सर्व मसाले जे आहे ते मसाले इथं आपल्याला बघायला मिळतील। सगळा ओला मसाला, सुका मसाला सर्व तयार केलेला आहे आणि इथं फर्स्ट क्लास अशी वांग्याची भाजी जी आहे ही भाजी बनवली जात आहे आणि सर्व आचार्य असतील, मंडळाचे कार्यकर्ते असतील त्या पद्धतीने सर्व बनवलं जात आहे। तो गाइस अभी दर्शन कर लिए काफी बप्पा के, और अभी अपना महाप्रसाद भी है यहाँ पे। तो महाप्रसाद करने चले अनल्या, क्या बहुत ही पवित्र महाप्रसाद, मजा आएगा। और पीछे पूरी गैंग रेडी है और जुगल तो बोल रहा है मैं इतनी खीर खाऊंगा कि मतलब बवंडर मचा दूंगा। मैं रात को खाना नहीं खाता हूँ, ये सब अफवाह है, अभी ये बोल रहा था। चलो चलो चलो। गणेश गणेश मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा। ठीक आहे, महिला भगिनीला विनंती आहे की आपण लाईन न जायचं। सर्व पुरुष मंडळी ही मंडपामध्ये जेवण करते। गणेशाला बघायला मिळेल पूर्णपणे चांदीनं नटलेला हा रणझुंझारचा राजा, त्याच्यामध्ये चांदीचं किरीट
चांदीची आणि अंगठीची रणझुंजारच्या राजाच्या वतीने शिवशास्त्री स्वागत. पूर्णपणे चांदीनं नटलेला 7 किलोच्या चांदीनं नटलेला हा रणझुंजारचा राजा नवसाला पावणारा याचा आज महाप्रसाद कैसा हुआ महाप्रसाद? अच्छा है. ईशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि